हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज विषय काय, आत्ता जस्ट उठलेलो आहे आणि हे बघू शकता गाईज, आज पाऊस पडलेला आहे. पहिला पाऊस थोडासाच पडला आहे गाईज, जास्त नाही पडला. इथे आपल्या गाड्या वगैरे आहेत, हे बघू शकता. थोडासाच पाऊस पडला आहे. मला वाटलं की आता ह्याच्यामध्ये पाणी साठेल. आणि गाईज विषय काय झाला आहे हे बघू शकता. अजून पण आभाळ आहे, थोड्या वेळाने अजून पाऊस पडू शकतो, हे बघू शकता तुम्ही. आणि गाईज हे भांडी लावलेत पाणी जमा करायला. आणि हे पप्पांनी आड आहेत ना आपला गुरांना जिथे पाणी पाजतो, तिथून हे भांडी आणलेली आहेत. म्हणजे वापरायचे आहेत, यूज करायचे पाणी आहे. आणि हे बघू शकता गाईज, इथे पण ना ड्रममध्ये पाणी नाही आहे, थोडंसंच पाणी आहे. आणि हा तर ड्रम मोकळाच आहे, हे बघू शकता. सगळं गाईज पाणीच नाही आहे, हे बघू शकता. ह्याच्यामध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये थोडं आहे. आणि इकडे पण पप्पांनी सकाळी आणलेलं आहे. ठीक आहे. सो गाईज विषय काय झाला आहे, कंटिन्युअसली 3-4 दिवस झालं पाणी नाही आहे, म्हणजे पाणी आलंच नाही आहे. सो खूप मोठा विषय झाला आहे गाईज. यूज करायचं म्हटलं तरी पाणी नाही, घरामध्ये काहीच नाही आहे. सो आता कसं यूज करायचं, आंघोळ करायला पाणी नाही आहे. आता होतं, काल होतं, परवा होतं, बट आज आंघोळ करायला पाणी नाही आहे. आणि पाणी आहे ना गाईज, थोडंच यूज करायला लागतं आहे. कारण की गाईज विषय काय झाला आहे माहिती आहे का, आपल्या गावामध्ये ना नवीन पाईपलाईन टाकतात पाण्याची, त्याच्यामुळे ती पाईपलाईन काय इथे सातारमध्ये भेटत नाही आहे. सो पुण्यावरून मागवलेली आहे. आता ती आली आहे नाही आली आहे मला माहीत नाही, काय आयडिया नाही आहे एवढी. बट गाईज पाण्याची खूप टंचाई झालेली आहे आमच्या गावामध्ये. सो सगळे माणसं आहेत ना गावातले, ते काय करतात माहिती आहे का, कुठे बाहेरचा रानात जा, तिथे विहीर असेल, सो कुठे बोर असेल, कोणाच्या याच्या इथे पाणी असेल बोरचं वगैरे कुठलंही, तिथे जातात आणि तिकडून पाणी घेऊन येतात. खूप डेंजर विषय झालेला आहे. सो पाणी नसल्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. आणि लोकेशन पण बघू शकता काहीच कसं झालेलं आहे. पूर्ण आभाळ वगैरे सगळं. आणि काहीच पावसाची सुरुवात झालेली आहे कालपासून, आजपासून असं बोलू शकतो आपण. बट थोडा पाऊस पडतोय. बट आता खूप मोठा पाऊस कधी पडेल काय माहिती. आणि तुम्हाला टाकीमध्ये पण किती पाणी येतं दाखवतो. सगळा विषयच हार्ड झालेला. आणि इथे काय आता झोपलेलो, अजून बिछाना पण उचललेला नाही आहे. आणि लाईट ऑन करूया. आणि गाईज हे बघू शकता, टाकीमध्ये पण खूप कमी पाणी राहिलेलं आहे. सो आता विषयाला हार्ड झालेलं आहे, पाणीच नाही आहे. सो आता अजून 2-3 दिवस काहीच पाणी येणार नाही आहे. 2-3 दिवसानंतर पाणी येणार आहे. म्हणजे आता ते पाईपलाईनचं काम चाललेलं आहे. आणि तुम्हाला जिथे म्हणजे आता पाऊस पडला आहे गाईज थोडा, आणि जिथे आमची विहीर आहे, मेन पाण्याची विहीर आहे, तिथून पाईपलाईन नवीन पूर्ण टाकायची आहे. आणि टाकलेली आहे की नाही माहीत नाही आहे. बट आता बघू टाकली आहे की नाही टाकली आहे. सो पाण्याची गाईज खूप टंचाई झालेली आहे. पाणी थोडं यूज करायला लागतं आहे. हे असं फर्स्ट टाईम झालं असेल की पाणी थोडं यूज करायला लागतं आहे. गाईज आणि मी टाकला गेलेला, हे बघू शकता. केस आलेले आहेत आणि दाढी पण आलेली आहे. आता व्यवस्थित तिला कोरायची आणि लुक एक नंबर करायचा, पहिला होता तसा. सो आता काय विषय नाही, आत्ता जस्ट उठलो आहे, ब्रश वगैरे करतो, नाश्ता वगैरे करतो. पप्पा पण बाहेर गेलेत गुरांच्या इकडे आणि मम्मी पण बाहेर गेले कामाला. सो आता ठीक आहे, काय विषय नाही. तर गाईज आत्ता वाजलेले आहेत 2. आणि आजचं वातावरण गाईज वेगळंच आहे. कधी असं ऊन पडतंय, तर कधी आभाळ येतंय, तर कधी काय होतंय. सो गाईज आता आपण थोडं बाहेर फिरून येऊया. सकाळपासून घरीच आहे. नाश्ता वगैरे आत्ता केला जस्ट मी 2 वाजता. खूप डोकं वगैरे दुखत होतं, थोडा आराम वगैरे केला. सो आता चलूया थोडं बाहेर आणि तुम्हाला गाडी दाखवतो आज मी कुठे लावली आहे. सो हे बघू शकता, ऊन एकदम ब्राईट झाला आता. सो चला चलूया. गाईज आंघोळ वगैरे केलेली आहे. आता हे कॅन आहे ते अर्धं झालेलं आहे. हे 3च कॅन आहेत फक्त आपल्याकडे. आणि हा ड्रम काय मोकळाच आहे, थोडा खाली झालेला आहे. आणि ह्याच्यात पण पाणी नाही आहे. आणि गाईज टाकीमध्ये पण पाणी संपलेलं आहे. आता नळाला पाणी येतच नाही आहे. सो आता आजच्या दिवस पाणी हे पुरेल. तर गाईज विषय काय, आपली गाडी आपण इथेच लावलेली आहे. कारण की ऊन येतंय जातंय, आभाळ येतंय, हे बघू शकता. आभाळ येतंय जातंय, ऊन येतंय. आणि आपली गाडी इथेच लावलेली आहे आपण, कार, हे बघू शकता. आणि पावसाने धुवून निघालेली आहे, पाणी पण नाही गाईज. जर पाणी असतं ना गाईज, तिला मी वॉश वगैरे करणार होतो, बट आता पाणीच नाही आहे.
सो आता पावसाने थोडीफार धूम निघालेली आहे. आता तिला उद्या क्लीन करायची, डीप क्लीन आतून बाहेरून. ओके, सो उद्याच बोलतोय गाईज, पाणी जेव्हा येईल ना तेव्हा करायची. सो इथेच लावलेली आहे बघू शकता. आणि छोटा छोटा पाऊस पडतो. बेटा लाडले. बोला. हा बोल की. हा बघा भैया आलाय का? अरे बोल की. तर गाईज हा बघा भैया आलाय. भैयानं अजून आंघोळ नाही केली, कारण की 2-2 बाटल्या घेऊन आला पेट्रोलच्या. आता पेट्रोलने आंघोळ करणार. पाण्याची केंड आणून बेलक भरायचं. त्यासाठी आणले का? 4 दिवस झाले पाणी आलं नाही नळाला. हा मग तेच गाईज 4 दिवस. माझ्या तोंडाकडे. तर गाईज खरंच 4 दिवस झालं पाणी नाही. अजून आपल्या भावानं आंघोळ नाही केली. मी कशी तरी केली. रागाने गेली, पेट्रोल घेऊन आलो. गाडीत पेट्रोल टाकायचं आणि पाणी गाडीने घेऊन यायचं. कुठनं पेट्रोल घेऊन यायचं? कशावर? गाडीवरनं का? जा की मग. आणि गाडी मी येतो तुझ्यावर. जा चल. गाडी त्यांना गाडी बसायला लागत, चालवायला लागत. मारा कोणतरी पेट्रोल उचलायला गाडीवर टाकायचं, बस गाडी चालवायला. निकल्याला जोडून देऊ का तुला? निकल्याला कुठे आहे? काय माहित कुठे. त्याला एवढं नाही करत. तर गाईज विषय काय झाला महत्वाचा. आपलं भाऊ बघू शकता, आता आपल्या गावात नाही पाणी, त्याच्यामुळे लय कष्ट घेते ती. आता मी हात लावतोय बघा गाईज. ए बाबा, एका हातानं मोबाईल नाही. तू तर नो काय झालं? अरे असू दे की मी पकडतोय की. मी एका हाताने घेऊ शकतो की संत्या. अरे डायरेक्ट ठेव खाली, नंतर उचलू. पोटात दुखेल तुझ्या. तर गाईज हे मला इथं आलेलं कामाला होती ती. आणि पाणी नाही, आता ड्रम भरायचं चाललाय. आता आम्ही स्टँड नको लावू, मी आहे की. अरे मी आहे की, गाडी पकडतो. अरे हात लावलाय संत्या, ओढून धरलंय कॅन्ड मी. गाडी हा धर धर थांब. हा धर. तर गाईज हे बघू शकता, खूप कष्ट मेहनत. अरे उलट, अरे काय चाललंय तुमचं लागा. तर गाईज हे असलं पाणी नसल्यामुळे आता हे सगळं करावं लागतंय. पुढे एक कॅन ठेवावं लागतंय, तिकडे एक कॅन्डा मागणं आणायला लागतंय. मागणं म्हणजे असं मागं ठेवून रे बाळा. तर हे गाईज बघू शकता, पाणी ही जीवन हे आज कळलं असेल तुम्हाला. तर गाईजचाच विषय चाललाय. आमच्या पण घरात पाणी नाही, आजचे दिवसच आहे. उद्या भयाला घेऊन आता आम्ही पण पाणी आणायला जाणार आहे स्कूटी घेऊन. होणार आहे. आपले भाऊ चाललेले पाणी आणायला. बाय बाय ले बेटा. काहीच हे बघू शकता, हे असंच खांदलेलं आहे पूर्ण. इकडे पण सगळीकडे. आणि खाली परड्याच्या इथे पण खांदलेलं आहे. तर काही जेवढं मी तुम्हाला खांदलेलं दाखवलं, ते त्याच्यामध्ये नवीन अशा पाईपलाईन टाकलेल्या आहेत, नवीन कनेक्शन घेतलेलं आहे माणसांनी. सो हेच आहे ते पूर्णपणे असं सगळीकडे अख्ख्या गावामध्ये असं, म्हणजे जिथून पाईप आहे तिथे सगळीकडे खांदलेलं आहे. सो ते बघू शकता, पूर्ण खांदलेलं आहे पूर्ण. आणि हे मुजवलेलं आहे, नवीन पाईपलाईन टाकलेली आहे याच्यामध्ये. एवढ्या जवळ मग आता खालची चड्डी नव्हती सांग तुझी, कधी सुद्धा. तर काय जाता कॅन्ड घेऊन आलोय पाणी भरायला. आम्ही 3 जण आलोय. आणि आमच्याकडे 2 गाड्या आहेत. आपला भाऊ पण आहे. लाजतोय बघायला. दाखव त्याला, झूम कर. तर काय जे बघू शकता, नॅचरल पाणी. नॅचरल तू बी लागा लय सिनेमॅटिक झाला आहे का नाही. निसर्गरम्य पाणी. आणि आता इथं पाणी भरायला आलो. एक कॅन्ड न्यायचं घरी आणि बास करायचं. लय पाणी भरायचं नाही. एवढ्याच कॅन्डात पाणी प्यायचं बिचं, भरायचं बिरायचं, तेवढं विषय संपला. पण तू हाफ चड्डी काय आलायस? अरे हाफ चड्डी तुम्ही अख्खं तोंड दिसतंय का माझं? तू हाफ चड्डी का दाखवतो? माझं प्रेशर पण आहे बरं का पाण्याला. तर काय पाणी तिकडून असं विहिरीतून आलेलं. तिकडे झूम कर दाखव. हा ती पाईपलाईन नाही, तू डायरेक्ट आलेली. ते बंद चालू करा. भरलं का नाही? आता जस्ट एक कॅन घेऊन आलेलो आपल्या भावासोबत. आणि आता पाऊस वगैरे पडतो आणि वातावरण बघू शकता कसलं झालेलं आहे. पावसाचंच वातावरण आहे. आणि आपला भाऊ
ह्याच भावासोबत आपण एक कॅन घेऊन आलेलो आहे. आता एक कॅन भरून आलेलो आहे, आता अजून 2 कॅन घेऊन निघालेलो आहे. दाखव भावा, क्या बात आहे. तर काहीच नाही बाबा. तर काहीच आपली एस वरून चाललेलो आहे आणि आपला संतोष भाऊ पुढे गाडी वळवून थांबलेला आहे. ए बाबा काय करतोय यार, दिसना आहे मेंटल. अरे भैया कब की. तर गाइस फुल एंजॉय एंड मस्ती ब्लॉग. क्या बोलता भाई, तूने भरा की नाही पाणी? भाऊ पाणी पितोय, नॅचरल पाणी, विहिरीचं पाणी. आणि आता त्यात पाणी भरायचं चाललेलं आहे केंडात. आपल्या भावाने गाडी पण धुतलेली आहे, वाईच पाणी मारले. आणि आपला भाऊ इथे हिरो आहे, हिरो सारखा आरशामध्ये बघतोय. अरे कॅन्ड नव्हतं, मोकळं केलं ती. नीट बोला, चांगलं सांगतो. आयुष्यपद आयुष्यपद, क्या बात आहे. कोण काय जोरमाल खेळाय का? कोण कोणी येऊ घ्या निकल्याचा भाऊ त्यांच्यावर फिरतोय. हो तर मध्ये बसला. काली बी तसंच, परवा बी तसंच. अरे त्याची गँग आहे ती भाऊ, ऑन गँग पब्लिक आहे. तर काहीच एक कॅन्ड भरलेला, आता दुसऱ्या कॅन्डात लावतो. ही 2 कॅन्ड आता घरी नेणार आहे मी. काहीच आता मी पाणी बंद करायला चाललोय. ए अजून हाय भरतोय कॅन्ड. तर काहीच आता तिकडे पाणी बंद करायला चाललोय. तिथं कोणच नाही पाणी बंद करायला. तर आता चलूया पटकन, पाणी बंद करूया. कॅन्ड भरेल, वाया नाही घालवायचं पाणी. हा रोड बघू शकता, हा वडा आहे गाईज. आता फास्ट मी चाललेलो आहे बंद करायला. आणि जांभळांची झाडं वगैरे बघू शकता, इथं जांभळं खूप पडलेले आहेत. आणि इथेच कनेक्शन आहे गाईज बंद करायचं. यार सांगता कुठनं बंद आहे. तर गाईज इथूनच आहे कुठून तरी. हाच नळ आहे. हा नळ बंद केल्यावर बंद होईल. तिकडे आपला भाऊ भरतोय पाणी. हे झालं का? तर काय जी विहीर बघू शकता, या विहिरीतलंच पाणी आहे. किती खोल आहे. भावाने मला गंडावलं, तिकडं बंद करा जा म्हणून मला इकडं पाठवलं. ना आता 2 केंड घरी घेऊन चाललेले आहेत. हे बघू शकता, गंडवा गंडवी चालली यांची सगळी. लय बेकार गंडावलं काय त्यांनी मला. आता हे त्यांच्या घरी जाऊन वाचणार आणि परत मला आता 2 केंड न्यायला लागणार. हे बघा, गंडवा गंडवी चालली आहे. लवकर या, नाही तर बाबा इथंच मला तुम्ही बसायला लावचाल. मग जाऊ का मी, येऊ का तिकडं? ये लवकर या. तर गाईज अजून 2 आपले भाव आले, कॅन्ड भरले ना अजून चाललेत बघा. हे बघू शकता. ए लवकर या बाबा. पाणी भरायला खूप गर्दी झालेली आहे. किती केंडा नेले तू? एका केंडाचा 50 रुपये, 5 केंडाचा 500 रुपये दे. ए बाबा थांबे बाबा, नको माघारी. नाही बाबा, नाही नाही माहिती आहे तू घरी येणार आहे तुझ्या तिकडं. मला बाळा तू नको गंडूच, जरा शांत बस. ए नाही बाबा, थांब लगेच. नाही बाबा. गाईज आपल्या भावाच्या गाडीचं फायरिंग बघू शकता. क्या बात आहे, एक नंबर. क्या बात आहे, एक नंबर भावा. क्वालिटी संपला विषय. स्टंटमॅन एल फिरव. हा क्या बात आहे, कडक कडक, एक नंबर भावा. हा रेस दे रेस दे रेस दे क्वालिटी. क्या बात है, एक नंबर. मस्ती में हस्ती, बस्ती का हस्ती, ये बस्ती का हस्ती ब्रो. क्या बात है, हरे सिंह क्या बात है. उचल उचल पुढे उचल. अरे उठा ना भाई. काय लागा, जा बाबा लवकर वतून ये. काय सिनेमॅटिक ब्रो, मी बसती का हसती ब्रो. सिनेमॅटिक सिनेमॅटिक नाही, साधी व्हिडिओ. हा बसती का हसती ब्रो. हा क्या बात है. क्या बात है, वाव. एक नंबर बाबा, कडक. सिनेमॅटिक बोलते सबको बोलते. बाय बाय.
तर गाईज आत्ता चाललोय थोडं फिरायला, आपली कार घेऊन हे बघू शकता. सो आता गाईज आत्ता 7:15 झालेले आहेत. सो एक राऊंड मारून येऊया. आणि गाईज आता आज पाणी नव्हतं आणि उद्या पाणी येणार आहे वाटतं. तर गाईज आता उद्या येईल पाणी, काही इश्यू नाही. आज पाणी भरलं भरपूर, एक ड्रम वगैरे भरून ठेवला, प्यायचं पाणी भरून ठेवलं. सो आता गाईज एक राऊंड मारून येऊया. आणि गाईज आता ह्या व्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय.